तर एकीकडे एक्सपायरीच्या राज ठाकरेंच्या विधानावरनं एक जबरदस्त बोलाचाली पाहायला मिळत होती, परंतु एकीकडे हे सुरू असताना भिवंडीमध्ये मात्र महानाट्य सुरू होतं. कालपर्यंत जे घडलं ते आपण थोडंसं रिवाइंड करूया. भिवंडी ही महापौर ठरवणारी महाराष्ट्राची शेवटची महापालिका. तिथे काँग्रेसकडे सर्वात जास्त नगरसेवक, पण ते महापौर बसवण्याइतके नाहीत. काल त्यांनी एक नवीन सेक्युलर आघाडी उघडली, ज्याच्यामध्ये भाजपचा ऑलरेडी स्थापन झालेल्या गटातनं फुटून 9 नगरसेवक सामील झाले. नारायण चौधरी यांच्या नेतृत्वात. आणि काँग्रेसनं ठरवलं की नारायण चौधरींनाच महापौरपद द्यायचं. इथंही ठरवलं आणि तिथे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलं. भिवंडीचे काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी थेट राहुल गांधींनाच पत्र लिहिलं. या पत्रामध्ये प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून पक्षच भाजपला विकल्याचा घणाघाती आरोप केला. काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असताना आपल्याला वाटाघाटी करण्याच्या सूचना हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं केल्या गेल्या नाहीत, असा आरोप मोमीन यांनी केला. शिवाय एबी फॉर्म वाटपातही आपल्याला डावलल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण आज 12 वाजता निवडणूक होणार होती आणि त्यात भाजपने आपले 9 नगरसेवक गेल्यावरही स्नेहा पाटील नावाच्या आपल्या नगरसेविकेला महापौर पदासाठी मैदानात उतरवलं. स्नेहा पाटलांना मतं पडू लागली आणि भाजपने सेलिब्रेशनही सुरू केलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आकडे नसताना भाजप कसं जिंकलंय याचा काही काळ संभ्रमही निर्माण झाला. आणि मग मात्र निवडणूक पार पडल्यावर नारायण चौधरींच्या रूपात भिवंडीला अखेर आपला महापौर मिळाला. शहराचं डेव्हलपमेंट, लोकांना सगळ्यात शिक्षणाचा महत्त्वाचा निर्णय, कारण आपल्याकडं स्लम एरिया जास्त आहे. त्या स्लम एरियाकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपली पुढची पिढी फार माघार होईल. म्हणून त्यासाठी माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षक. नाही, मी या शहराचा महापौर झालेला आहे. मला या महापौर पदाचा जो मान मिळालेला आहे त्या मानाचा सन्मान ठेवून मी सर्व जनतेचं काम करतो. पण हा सगळा ड्रामा इथेच संपलेला नाहीये. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले तेही आपण ऐकूया. ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की भाजप कारवाई करणार म्हणजे नक्की काय होऊ शकतं, तर ते समजून घेण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात की कोणकोणते पर्याय कारवाईसाठी असू शकतात. तर भिवंडीमध्ये पुढे काय होणार? नारायण चौधरींसह 6 बंडखोर भाजप नगरसेवकांवरती कारवाईची टांगती तलवार सध्या आहे. पक्षाच्या व्हीप मोडल्यामुळे संबंधित नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. सदस्यता गेल्यास त्या आधारे मिळालेली पदं जाण्याचीही भीती असते. भाजपने तक्रार केल्यास पक्षांतर बंदीविरोधी कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. गटनेत्याच्या लेखी तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत पुढची कारवाई केली जाऊ शकते. बंडखोर सदस्यांवरती निलंबन किंवा हकालपट्टीसारखी पक्षांतर्गत कारवाई होणं शक्य आहे. व्हीपच्या विरोधात मतदान करणाऱ्याची तक्रार आल्यास विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सुनावणी सुद्धा होईल. भाजपनं रितसर तक्रार केली नाही तर कोणतीही कारवाई नाही, हेही तितकंच खरं. तक्रार केली तरी त्याची सुनावणी आणि निर्णय व्हायला 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे भिवंडीमध्ये पुढे काय होणार यासाठी सुद्धा कदाचित इतका कालावधी लागण्याची शक्यता आहे. याच्या सगळ्या शक्यता आपण या निमित्ताने पाहिल्या. आपण 0 आवरच्या सुरुवातीपासून बघतोय, सुरू आहे किस्सा कुर्सी का. कुठे स्वीकृत नगरसेवकाची खुर्ची, कुठे महापौराची खुर्ची. पण काही खुर्च्या जास्त मोठ्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा सध्या एक सुप्त अशी जंग सुरू आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लवकरच आपल्या खुर्च्या रिकाम्या कराव्या लागणार आहेत. राज्यसभा आणि विधान परिषदेतला त्यांचा कार्यकाळ संपतोय. पण मेख अशी आहे की महाविकास आघाडीचं संख्याबळ बघता दोन्ही सभागृहात एकच जण पाठवता येईल. शरद पवारांसाठी संजय राऊत कसे आग्रही आहेत हे आपण कालच्या 0 आवरमध्ये बघितलंय. आता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या फेरनिवडीसाठी आग्रह धरलाय. केवळ आग्रहच नाही
तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी सगळ्यांची इच्छा असल्याचंही राऊतांनी सांगून टाकलंय. आणि म्हणून इतर घटक पक्ष लहान स्थान मिळून आणि 50 पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे संजय राऊत सातत्याने सध्या 2 नावं पुढे करतायत. राज्यसभेसाठी शरद पवार आणि विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे. पण हा पण खूप महत्वाचा आहे, कारण राऊतांचं एका फॅक्टरकडे साफ दुर्लक्ष होतं आणि तो फॅक्टर म्हणजे काँग्रेस. पदा आपापसात वाटून घेत असताना काँग्रेसचा राऊतांना विसर पडला असावा आणि त्यामुळेच मग काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना हम भी है रेस में असं सांगायची वेळ आली आहे. 30 जागा शिवसेनेच्या आहे, 16 जागा काँग्रेसच्या आहे, 10 जागा राष्ट्रवादीच्या आहे. त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषद या 2 पैकी 1 जागा जी आहे ती काँग्रेसला मिळाली पाहिजे, कारण काँग्रेस 2 नंबरचा पक्ष आहे आणि रोटेशनचा जरी विचार केला तरी काँग्रेसला 1 जागा मिळाली पाहिजे असं काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सगळ्यांचा विचार आहे. तर असं हे रंगलंय राजकारण आणि या सगळ्या रंगलेल्या राजकारणावरती चर्चा आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी बघूयात आपल्या प्रश्नावरती आज नक्की प्रतिक्रिया काय आलेल्या आहे. काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत मीडिया सेंटरला. युट्यूबवरनं नितीन यांची प्रतिक्रिया आहे. मनसेने ठाकरे गटासोबत केलेल्या युतीचा राज ठाकरे यांना फायदा झाला नाही म्हणून केलेलं हे वक्तव्य आहे. युट्यूबवरनं शहाजान मुलानी यांची प्रतिक्रिया बघतोय. राज ठाकरे कोणाबद्दल बोलले माहिती नाही, पण खरं बोलले. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय विनोद यांची. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामागे राजकीय संदेश दडलेला दिसतोय. हे विधान सध्याच्या राजकीय समीकरणांकडे निर्देश करते. मयूर बाकलीवाल यांची एक्सवरनं प्रतिक्रिया बघतोय. एक्सपायरी डेटची भाषा तेच करतात ज्यांची राजकीय ताकद कमी होत चालली आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया विनायक शेंडे यांची आहे. विकासासाठी एक्सपायरी डेट नसते, जो जो विकासासाठी झटेल तो निवडून येईलच. इंस्टाग्रामवरनं श्याम म्हणतायत एक्सपायरी डेट ही महायुतीची संपत आली आहे. हेच राज ठाकरेंना सुचवायचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.